हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? तर आज आहे संडे स्पेशल बिर्याणी. तर हा आहे कामावरचा मेनू. तर शॉर्टकट रेसिपी दाखवत आहे. हे बघा, हे टोपाला लावलेलं आहे बटर. राईस बनवून घेतलेला आहे आणि चिकनही बनवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला लावायचा आहे लेअर. तर बटर लावून घेतलेलं आहे पहिले टोपाला, नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी राईस, नंतर जाईल कोथिंबीर. हे थोडंसं केशरचं मी दूध केलेलं आहे, तर हे थोडंसं केशरचं पाणी टाकलेलं आहे मी. आपण तर कलर वापरतो, पण कामावरती आपण केशर वापरते. तर बघू शकता कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये जाईल तळलेला कांदा. हा कामावरचा बिर्याणीचा मेनू आहे. तर बघू शकता चिकन हे आपलं रेडी झालेलं आहे. तर आपण आता चिकन ह्याच्यावरती टाकून घेऊया. हे बघा, चिकन बघू शकता किती म्हणजे थिक आहे. बिर्याणीसाठी असं थिक चिकन लागतं, जास्त रस्सा वगैरे करायचा नाही आहे. तर लेअर लावून घेतलेले आहेत मी. आता एका हाताने मोबाईल पकडला, एका हाताने चिकन टाकते, तर खूप असं अवघड लागत होते मला. तर बघू शकता आपण लेअर सगळे आता लावून घेऊया. तर चिकनचे हे बघा, आता थोडासा वरून राईस, पुदिना, कोथिंबीर जाईल. चिकनचे लेयर आपण असे 2 लावून घेतलेले आहेत. बघू शकता हे आहे लास्टचा लेयर. तर लेयर आपला बघू शकता लावून झालेला आहे. तर वरून जाईल थोडासा पुदिना आणि कोथिंबीर, आणि थोडंसं आपल्याला होल पाडायचं आहे. बघा, हे लावून रेडी झालेलं आहे. पुदिना कोथिंबीर गेलेलं आहे. आता आपल्याला दम द्यायला बिर्याणी ठेवायची आहे. तर बघू शकता तवा मी 10 मिनटं गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यावरती हा टोप आपल्याला ठेवायचा आहे आणि 15 मिनटं आपल्याला दम द्यायचा आहे. थोडंसं वरून केशरचं दूध टाकलेलं आहे आणि सुरीने किंवा चम्मचने आपल्याला थोडेसे होल पाडायच्यात. मग तो मसाला खालीपर्यंत राईसपर्यंत जातो आणि अशी म्हणजे ज्युशी आणि छान असा राईसला सगळा तेल मसाला वगैरे सगळा छान असा लागतो. तर बघू शकता थोडंसं आपण होल पाडून घ्यायचे आहेत आजूबाजूला, नॉर्मल असे चम्मचने किंवा सुरीने. तर होल पाडून नंतर आपल्याला याला 15 मिनिट, हा पाऊण किलोची बिर्याणी आहे, तर 15 मिनटं आपल्याला याला दम द्यायचा आहे. 10 मिनटं गरम तव्यावरती ठेवायची आणि 15 मिनटं असं दम द्यायचं आहे. तर बघा आता ह्याच्या खाली जाईल, पहिला आपण पेपर टाकूया, नंतर थाळी ठेवूया. हे बघा तवा आपला ठेवलेला आहे तव्यावरती. पेपर भिजला का समजायचं की आपल्या बिर्याणी छान असा दम दिलेला आहे. तर मी तर पेपरच ठेवते. तर बघू शकता तुम्ही कपडा वगैरे पण ठेवू शकता. तर बिर्याणीनं दम दिलेले आहे. तर बघा किती छान झालेले आहे बिर्याणी. आपला पेपर पुरा ओला झालेला आहे. तर बघू शकता ही वाफेमुळे अशी दिसते. तर बघू शकता ही बिर्याणी आपली वरती खालती करून मी तुम्हाला दाखवते. तर किती छान मोकळी आणि खायला पण खूप छान झालेले आहे. तर बघू शकता कशी झालेली आहे बिर्याणी. बघा तुम्ही किती छान मोकळे पीस म्हणजे राईस झालेला आहे. तर कशी वाटली बिर्याणी नक्की मला कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते नक्की मला नक्की प्लीज कमेंटमध्ये सांगत जावा. बाय बाय.